Mhm. Like this then. Yes. तो लाईट मागचा खूप जास्त हे दिसतो ऍक्च्युली. मी ऑफ करते. या फाईन. करूया स्टार्ट. ओके. हरी बोल. इस्कॉन बारामती वैष्णवी समिती आयोजित गीतामृत शृंखलेमध्ये न सर्व वैष्णवींचं मनपूर्वक आजच्या या सत्रामध्ये स्वागत. आज आपण बघतो आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी यातील 11व्या अध्यायातील आज आपण 18वा श्लोक बघणार आहोत. तर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंगलाचरण गाऊन आपण या सत्राला आज सुरुवात करूया. प्रपन्न परिचाताय तोत्र वेत्रैकपानये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृत दुहे नमः. नमो ओं विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीन इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. पुन्हा एकदा आज आजच्या सत्रामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघतो आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी यातील 18वा श्लोक. आधी हा श्लोक मी वाचून दाखवते, मग आपण त्याचं भाषांतर बघूया. त्वमक्षरं परमं वेदितव्यं तवमस्य विश्वस्य परं निधानं. त्वमव्ययं शाश्वत धर्म गोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानं. त्वमव्ययं शाश्वत धर्म गोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. हरे कृष्ण. भाषांतर. तुम्ही परम आद्य अक्षर ज्ञेय आहात. या संपूर्ण विश्वाचे परम आश्रयस्थान तुम्ही आहात. तुम्ही अव्ययी आणि तुम्हीच शाश्वत धर्माचे पालक पुरुषोत्तम भगवान आहात हे माझे मत आहे. तरी मध्ये आपण या श्लोकाच्या आधी आपण थोडस जाणून घेऊया की कसं भगवंत स्वतः अर्जुनाला त्यांच्याबद्दल, त्यांच्या शक्तींबद्दल आणि त्यांच्या ऐश्वर्यांबद्दल सांगताय. पण अर्जुनांना आपली काळजी ना की कलियुगातले जीव कसे असतील, तर त्यामुळे आपल्या काळजीपोटी आणि इच्छेपोटी अर्जुन व्यक्त करतात की हे भगवंता, आपण आपल्या शक्ती आणि ऐश्वर्य आम्हाला जर दाखवलं आणि आमच्यावर जर कृपा केली तर बरं होईल अशी प्रार्थना आणि विनंती ते भगवंतांना करतात. आणि म्हणून हा 11वा अध्याय ना, ज्याला पण विश्वरूप दर्शन योग असं म्हणतोय, त्यामध्ये साक्षात स्वतः भगवंत त्यांचं ऐश्वर्य आणि शक्ती अर्जुनाला दाखवतायत. आणि मग त्याचं हे वर्णन आपण, हे रूप कसं आहे त्याबद्दल आपण या अध्यायामध्ये बघतो आहोत. तर आजच्या काळातील लोकांची इच्छा जाणून घेऊन अर्जुन भगवंतांना विनंती करतात, त्यांची स्तुती करतात आणि त्या स्तुती परत्वे हा श्लोक म्हणतायत आपण हे जाणू शकतो. तर या श्लोकामध्ये अर्जुन भगवंतांची 7 विशेषण देऊन भगवंतांची स्तुती करतात की कॅरेक्टरिस्टिक ज्यांना आपण गुण असतात अर्जुन या ठिकाणी व्यक्त होत आहेत. तर अशा रीतीने
पहिलं म्हणजे काय, त्वम अक्षरम, की भगवंता तुम्ही ना, की अक्षर ज्ञेय आहात. म्हणजे काय जाणून घ्यायचं असेल तर फक्त आणि फक्त भगवंतांबद्दल, हं? की ज्यांना जाणलेच पाहिजे ना, असे कोण आहेत तर स्वतः परम भगवंत आहेत, की ज्यांचा कधीही क्षर होणार नाही, असे अक्षर ना, अल्टिमेट ऑब्जेक्ट आहेत, की ज्यांना आपण जाणलंच पाहिजे, असे म्हणजे आपले भगवंत ना. आणि जे आपल्या ह्या अं, भवसागराला पार करून देणार आहे, त्यांच्याबद्दलचं ज्ञान, ज्ञान आहे की नाही, तर त्याला आपण म्हणतो खास आपल्याला हा भवसागर तरून जाण्यासाठी हे ज्ञान आपल्याला उपयोगी असं ठरणार आहे. असं मैत्रिणींनो, आपण बघू शकतो की आजकालच्या दैनंदिन युगामध्ये आपण बघतो की आपल्याला खूप गोष्टींपासून ज्ञान मिळत असतं, किंवा खूप गोष्टींमध्ये आपण आपला अपव्यय करत असतो, वेळ घालवत असतो, हो की नाही. तर असंच कुणी कुणी व्यक्ती कसा वेळ वाया घालवतात त्याची एक छोटीशी गोष्ट आहे, की एक वैज्ञानिक असतात आणि एक नावाडी असतात. ओके. आणि त्या वैज्ञानिकांनी खूप अभ्यास केलेला असतो लॅबमध्ये, जसं आता मी लॅबमध्ये बसलीये ना, प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात. तर त्या वैज्ञानिकाला सगळं माहिती होतं, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन माहिती होते त्यांना, आईन्स्टाईनचे इक्वेशन माहिती होतं, कर्चॉफ्स इक्वेशन माहिती होतं, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, तथाकथित जेही काही नियम असतात, हायपोथेसिस असतात, हो ना, प्रमेय असतात, हे सगळे माहिती होते, हो ना. तर असे हे दोघं नावेमध्ये बसतात. ऍक्च्युली हा ड्रामा एकदा आपल्या प्रल्हाद प्रिय प्रभूजींनी पण जन्माष्टमीच्या प्रोग्राम मध्ये केला होता. तर तो नावाडी असतो, तो खूप अशिक्षित असतो आणि त्यांना या वैज्ञानिकाला ती नदी पार करून तिकडे घेऊन जायचं असतं. आणि मग ते वैज्ञानिक त्या नावाड्याला विचारतात, अरे तुझं काय शिक्षण झालंय, तू काय करतोस. आणि मग तो असं शिकलेला आहे 6वी-7वी पर्यंत, काय जे सांगितलेलं असेल, आणि मी हा व्यवसाय करतो, हो की नाही, त्याच्यावरती माझा उदरनिर्वाह चालतो, असं तो नावाडी म्हटला. आणि मग वैज्ञानिक म्हणतो, अरे तुझं तर म्हणे आयुष्य वाया गेलं, व्यर्थ गेलं. हो ना, आपलं आपलं हे शरीर म्हणे किती महत्वपूर्ण आहे, आणि आपण किती अभ्यास करू शकलो असतो, किती कमवू शकलो असतो, ऐश्वर्य प्राप्त करू शकलो असतो, पण आज तू म्हणे साधा नावाडी आहेस, तुझं काही शिक्षण पण नाहीये, हो ना, म्हणजे तुझी काही किंमतच नाहीये. अशा अशा रीतीने तो वैज्ञानिक त्या नावाड्याला बघ. बर, मग काय होतं, थोडा आणि ते पुढे 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 जातात, आणि अचानक असं वादळ येईल की काय असं जाणवतं. त्याची जाणीव होते, आणि मग आकाशात काळे ढग जमा व्हायला लागतात, हळूहळू वाऱ्याचा वेग वाढायला लागतो, आणि वैज्ञानिक त्या नावाड्याला म्हणतात, अरे हे असं का होतंय. म्हणे होतं, हे सीझन आहे ना, की निसर्गाचे नियम असतात, तर त्यामध्ये निसर्गाची ही अवकृपा होऊ शकते. तर म्हणे आपली ही नाव जी आहे ती बुडू पण शकते ना, असं नावाडी त्या वैज्ञानिकाला सांगतात. मग तो घाबरतो, कारण ह्या वैज्ञानिकाला पोहताच येत नसतं ना, मग आता काय करणार. तो म्हणतो की अरे आता असं कसं म्हणे, तू नाव घेऊन आलाय. आणि मग तो नावाडी म्हणतो, हा पण ह्या नावेला छिद्र पण आहे म्हणे, हो ना. आणि मग ह्या नावेमध्ये अजून जास्त पाणी पण येऊ शकतं, जर वादळ वारा आलं ना, सोसाट्याचा वारा आला, तर अशा रीतीने आपल्या नावेला दुखापत, इजा होऊ शकते, आणि त्यामुळे आपले प्राण पण जाऊ शकतात, असं नावाडी त्या वैज्ञानिकाला सांगतो. मग नावाडी म्हणतो वैज्ञानिकाला, तुम्हाला पोहता येतं का. तर नावाडी म्हणतो, नाही. इतकं सगळं पुस्तकी ज्ञान घेतलेलं, प्रयोगशाळांमध्ये शिकलेला, हे थिअरम, हे हायपोथेसिस, हा प्रयोग, तो प्रयोग, असं केलेलं, पण त्याला पोहताच येत नसतं, हो की नाही. आणि मग अशा रीतीने मग एक कमी शिकलेला नावाडी जो आहे, तो त्याला म्हणतो की अरे आता तुझं आयुष्य व्यर्थ केलं, एवढं शिकून काय उपयोग झाला, तुला जर पोहता येत नसेल तर आता तुझे हे प्राण धोक्यामध्ये आहेत. तर सांगायचा उद्देश काय आहे, की आपण त्या गोष्टींच्या मागे मागे जात असतो, किंवा त्या गोष्टींचं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण स्थल काल परत्वे जर आपण बघितलं तर ह्या गोष्टी निरर्थक होऊन जातात.
आता त्यांनी इतकी पुस्तकं वाचली असतील, इतकं ज्ञान मिळवलं असेल, पण आता ते निरर्थक झालं, क्षणार्धात, हो की नाही? त्याचा काही उपयोग राहिला का? या ठिकाणी त्याला काय महत्वाचं होतं? पोहण्याचं ज्ञान. आणि ते पोहण्याचं ते नावाड्याकडे होतं. म्हणजे ह्या क्षणाला कोण श्रेष्ठ ठरलं? तो नावाडी. तो त्याचे प्राण वाचवू शकत होता, पण ते वैज्ञानिकाला जमलं नाही. आपण पण काय करतो आजकाल? माहितीचे युग आहे, माहितीचा भस्मासूर सगळीकडे आहे. सगळ्या वेगवेगळ्या मीडियामधून, सोशल मीडियामधून, न्यूजपेपर असेल, टेलिव्हिजन असेल, नेटफ्लिक्स असेल, नेट असेल, इंटरनेट असेल, काही, हो की नाही? तर या सगळ्यांमधून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने भडीमार होतोय, हो की नाही? की जे आपल्या काही कामाचं नाहीये. त्याचा आपल्याला काय फायदा आहे एवढ्या सगळ्या ज्ञानाचा? तर याला केवळ मूर्खता असं म्हणतात. म्हणजे असं काही नाही की आपल्याला आजूबाजूचे जे काही ज्ञान आवश्यक आहे ते आपल्याला असू नये. थोडंफार जुजबी जे आहे ते आवश्यक आहे, हो ना? पण त्याच्यामध्येच काही काही जण आपण बघू शकतो की वाहत जातात. ओके. ह्या माहितीच्या प्रवाहामध्ये इतके डुबून जातात, बुडून जातात आणि त्याबद्दल जातात की मग त्यांना त्याच्यातून बाहेर येणं खूप अवघड जातं, हो की नाही? आणि म्हणून असे जे काही लोक फार वेडे होतात अशा या काही फील्ड मध्ये आपण बघतो. तर ह्या गोष्टी, ही माहिती किती प्रमाणामध्ये आपल्याला आवश्यक आहे हेही कळलं पाहिजे, हो ना? म्हणून एका काही वेळेला, काही काही क्षणांसाठी आपण बघतो की हे सर्व ज्ञान हे तुच्छ ठरतं आणि निरर्थक ठरतं, की नाही? आणि म्हणून समजा आता हे मी जे काही अभ्यास शिकवते आहे, आज एखादी टेस्ट शिकवली, मे बी सायंटिस्ट उद्या त्या टेस्ट पेक्षा दुसरी टेस्ट याचा शोध लावतील आणि मग मी ती वर्गात जाऊन शिकवेल, हो की नाही? तर अशा रीतीने हे जे ज्ञान आहे हे कालपरत्वे काय म्हणतात की लोप पावतं. 30 वर्षांपूर्वी फ्लॉपी ड्राईव्ह होत्या. आज आपल्याला फ्लॉपी ड्राईव्ह दिसत नाही, पेन ड्राईव्ह छोटासा असतो की जो आपण लावतो. आजकाल सगळ्या गोष्टी क्लाउड कम्प्युटिंग आपण त्याला फील्ड असं म्हणतो की क्लाउडवर आहेत, पेन ड्राईव्ह ठेवण्याची पण आपल्याला गरज येत नाही. ओके. तर अशा रीतीने हे जे ज्ञान आहे ते बदलत असतं. पण कुणाबद्दलचं ज्ञान बदलत नाही, तर परम भगवंत यांच्याबद्दल. आणि ज्याबद्दल मैत्रिणींनो आपल्याला मुळीच माहिती नसते. भगवंत कोण आहेत, त्यांच्या कुठल्या शक्ती आहेत, त्यांचे काय ऐश्वर्य आहेत, कुठल्या युगामध्ये त्यांनी कुठला अवतार धारण केला होता, आपल्याला काहीच भगवंतांबद्दल माहित नाही. आपण साधं सरळ विष्णू हा शब्द म्हणतो की विष्णूंचे पण किती प्रकार आहेत आपल्याला माहिती का? नाहीये. तर समाजामध्ये भगवंतांबद्दलचं ज्ञान नाहीये. तर या गोष्टी कदाचित आपल्याला माहिती असतील बाकीच्या, पण जे परम ज्ञान आहे, भगवंतांबद्दलचं जे ज्ञान आहे ना, की जे अक्षर आहेत, जे आदी आहेत, त्यांच्याबद्दलचं ज्ञान आपल्याला नाहीये. आणि हजारो विषय आपल्याला चर्चेसाठी आहेत, पण आपण भगवंतांबद्दल ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीत. आणि आपण आहे त्या दलदलीमध्ये दिवसेंदिवस गुरफटत जात असतो. तर सर्व वेदिक मंत्रांचा उद्देश हा केवळ आणि केवळ भगवंतांसाठी सेवा करणे आहे, हं? आणि सर्व वेदांच्या अध्ययनाचा विषय हा फक्त आणि फक्त भगवंत आहेत, असं श्रीमद भागवतात वर्णन केलेलं आहे. ते श्रीमद भागवत 1.2.28 यामध्ये म्हटलंय, वासुदेव परा वेदा वासुदेव परामखा, ना, की वैदिक ज्ञान हाच एक केवळ उद्देश म्हणजे भगवंतांची प्राप्ती होय. सर्व प्रकारचे यज्ञ आणि तपस्या ह्या परम भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी आहेत. अर्जुन आपला स्वतःचा अनुभव या ठिकाणी व्यक्त करता आहेत आणि ते म्हणतायत की साक्षात माझ्या समोर आता उभे असलेले हे भगवंत यांचं साकार रूप हे परम सत्या समान आहे की जे सर्व वैदिक ज्ञानाचा विषय आहेत, ना? की अशा रीतीने कठोपनिषद असेल, सर्वे वेदा यत्पद मामनंती असं कठोपनिषदामध्ये म्हटलंय, हो ना? की सर्व वेदांचा विषय केवळ आणि केवळ भगवंत आहेत. भागवतात देखील सांगितलेलं आहे
की स्वतः भगवंत, परम भगवंत हेच वैदिक ज्ञानाचा सार आहेत आणि विषय आहेत. तर असं असून देखील आपण भगवंतांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न तितकासा करत नाही. मग त्याच्यासाठी काय आवश्यक आहे आपल्याला? कॉन्सन्ट्रेशन, ना, फोकस असणं गरजेचं आहे. सो आपण जसं कम्प्युटरवर कमांड असतात, आपण जसा इनपुट देतो तसा आउटपुट येतो, हो ना. आता मी ते THE द टाईप केलं तर प्रिंट आउट मध्ये THE द दिसणार आहे, हो ना. आपला इनपुट जर गार्बेज असेल तर आपल्याला गार्बेजच मिळणार आहे आउटपुट मध्ये. आपलं जे इनपुट चांगला असेल, गुड इन तर गुड आउट, ना, की अशा रीतीने चांगल्या गोष्टी आपण जर आणण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच जे आउटपुट मिळणार असेल ते देखील चांगलं असू शकतं. तर अशा रीतीने भगवंतांची भक्ती करणं हा काही नुसतं थिअरीचा विषय नाहीये, प्रॅक्टिकल आहे ना. आपण जसं लॅबमध्ये प्रॅक्टिकल देखील करतो, एक्सरसाइज करतो, की ज्यामुळे आपल्याला काही सिद्धांत सोपे करून समजले जातात. आम्ही आमच्या लॅबमध्ये मुलांना प्रॅक्टिकलच्या परीक्षा द्याव्या लागतात, मग बघतो की त्यांना ह्या गोष्टी किती समजलेल्या आहेत. तसं भक्ती करणं म्हणजे सेवा जी करणं आहे, याला आपण म्हणतो, तर ते सुद्धा प्रॅक्टिकलच आहे ना. भगवंतांची भक्ती करणं हे देखील प्रॅक्टिकल आहे. आणि म्हणून अशा रीतीने परम भगवंतांबद्दल त्यांना काय आवडतं, त्यांच्या इच्छांनुसार आपल्या इच्छा आपण कशा अलाइन करून ना त्यांच्या सेवेमध्ये आपण लागू शकतो, तर हे आपण शिकून घेऊ शकतो या ज्ञानाद्वारे. आपण आपल्याला दास असं म्हणतो. आपल्या मध्व गौडीय वैष्णव परंपरेमध्ये, ब्रह्ममध्व गौडीय वैष्णव या परंपरेमध्ये आपण वैष्णव आहोत, तर आपण स्वतःला दास समजतो भगवंतांचा, ना. दासी, समजा माझं नाव नित्यसखी देवी दासी आहे, तर मी भगवंतांची दासी आहे. आता दासी हे शब्द विशेषण का लावायचं? कारण वेळोवेळी जेव्हा मी माझं नाव घेईल तेव्हा जाणीव होईल की मी परम भगवंतांची दास आहे, याची जाणीव व्हावी म्हणून आपल्या परंपरेमध्ये आपण स्वतःला दास किंवा दासी, भगवंतांच्या भक्तांच्या दासांचे दास आपण आहोत. आणि दुसऱ्यांना म्हणताना आपण प्रभू म्हणतो, म्हणजे त्यांच्यामध्ये स्थित असलेल्या परम भगवंतांना, जे आत्म्याचं स्वरूप आहे, जीवात्म्याचं स्वरूप आहे, तर त्यांना बोलवण्यासाठी आपण प्रभू म्हणून त्यांना बोलवतो, हो की नाही. तर अशा रीतीने आपण भगवंतांबद्दल जाणून घेतलं पाहिजे आणि आपला त्यांच्या बरोबरचा संबंध काय आहे हे समजून घेतलं पाहिजे, हो की नाही. इथं आपण समजू शकतो की अर्जुन स्वतः किती कन्व्हिन्स्ड आहेत. ओके, त्यांना माहिती आहे भगवंत हे कसे परम पुरुष आहेत आणि ते आपल्याला आता समजून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की कसे हे भगवंत परम पुरुष आहेत ना. हे तुम्ही बघा असं आपल्याला अर्जुन दाखवून देत आहेत. ओके, सो परम आद्य पुरुष आणि अक्षर ज्ञेय स्वतः असे हे भगवंत आहेत. त्वम म्हणजे तुम्ही, अक्षरम, अक्षर म्हणजे सर्व ज्ञान ना, ज्ञानाचा कळस, वेदितव्यम सर्व वेदांमध्ये, त्वमस्य विश्वस्य परम निधानम. परम निधानम म्हणजे काय? की निधान म्हणजे आश्रय, निधानम म्हणजे आश्रयस्थान. स्वतः भगवंत आणि त्यांचे धाम हे परम आश्रयस्थान आहे. भगवंत स्वतः ब्रह्मांडांचे आश्रयस्थान आहेत. ओके, म्हणजेच भगवंत परम आश्रय आहे. म्हणजे काय हो आश्रयस्थान? म्हणजे भगवंतांनी निर्मिलेली ही सृष्टी, जे सगळे ब्रह्मांड आहेत, हे मोत्याच्या माळ्याप्रमाणे एक मोती जसा दोऱ्यामध्ये ओवला जातो, गुंफला जातात हे सगळे मोती, आणि मग त्याचा सुंदर असा दागिना बनतो, हो की नाही. त्याच पद्धतीने स्वतः भगवंत हे ब्रह्मांड धारण करतात. म्हणजे काय? या सर्व ब्रह्मांडांसाठी कॉमन धागा म्हणजे कोण आहेत? स्वतः भगवंत आहेत. आणि हे मोती, सगळे मोती म्हणजे कोण आहेत? ब्रह्मांड आहेत. आणि ह्या ब्रह्मांडाला एकत्र ठेवण्याचं काम कोण करतं? मेंटेन कोण करतं?
तर स्वतः भगवंत. हे दुसरं कुणाला शक्य आहे का? नाहीये. आणि म्हणून हे सर्व ब्रह्मांड हे कुणावर निर्भर आहेत? भगवंतांवर. ही सर्व सृष्टी कुणावर निर्भर आहे? भगवंतांवर. हो की नाही? भगवंतांचे एक नाव दामोदर पण आहे. दामोदर, दाम म्हणजे दोरी ज्याला आपण म्हणतो, हो की नाही? आणि उदर म्हणजे पोट. तर सर्व धाम ज्यांनी स्वतःच्या पोटात घातलेले आहेत असे भगवंत, म्हणून त्यांचं नाव आहे दामोदर, की ज्यांनी स्वतः ही सृष्टी त्यांच्या पोटामध्ये किती एक ब्रह्मांड असेल हे सगळे धारण केलेले आहेत. म्हणून या सर्व सृष्टीचे परम निधान म्हणजेच आश्रयस्थान कोण आहेत? भगवंत. तर आपला आणि भगवंतांचा हा संबंध का आहे? कारण ते आपले आश्रयस्थान आहेत ना. जसं एखाद्या मुलासाठी त्यांचे आश्रयस्थान आई वडील असतात, की नाही? जसं कुत्र्याचं एखादं एक्झाम्पल घेऊया. तर जसं रस्त्यावर भटकणारे जे कुत्रे असतात, हो की नाही, त्यांना म्युन्सिपाल्टीचे लोक, बारामती नगर परिषदेचे लोक उचलून घेऊन जातात आणि जंगलात सोडून येतात परत. त्याच पद्धतीने आपण बघतो की ज्यांना कुणी वाली नाहीये, हो की नाही, की ज्यांना आयुष्यामध्ये काही उद्देश नाहीये, तर त्यांचं काय होत असेल? तर वैष्णवांच्या काळात ओळख असते ते म्हणजे गळ्यात कंठीमाला असते आणि तिलक असतो, हो की नाही, कपाळावरती तिलक असतो. तर ही त्यांची ओळख झाली. तर जेव्हाही केव्हाही मरणाच्या वेळेला यमाचे सेवक जे येतात, यमदूत येतात घ्यायला, तर त्यावेळेला ते वैष्णव किंवा भक्तांना हात लावत नाही. तेव्हा विष्णुदूत येतात, कारण हा गळ्यामध्ये पट्टा आहे, हो की नाही? जर पट्टा नसेल तर त्या कुत्र्यांना म्हणजे भरकटणाऱ्या कुत्र्यांना म्युन्सिपाल्टी घेऊन जाते, आणि ज्या कुत्र्यांच्या गळ्यामध्ये पट्टा आहे त्यांना ते हात नाही लावत, कारण का? त्यांना कोणीतरी मालक आहे. तसे आपल्या भक्तांना आपले मालक कोण आहेत? परम भगवंत आहे. सो आपल्या सर्वांचे आश्रयस्थान म्हणजे कोण आहेत? परम निधान कोण आहेत? तर भगवंत आहेत. या ठिकाणी म्हटलंय की भगवंत हे अव्ययी आणि पुरातन आहेत, आद्य आहेत, अनादी आहेत. की ही सृष्टी कधी निर्माण झाली, काय निर्माण झाली, आपले कुणी पूर्वज नव्हते, आपण तर नव्हतो, किती लाखो करोडो वर्ष गेली आहेत ना. तेव्हा देखील भगवंत होते, आधी पुरुष आहेत स्वतः भगवंत, पूर्ण पुरुषोत्तम आहेत. असे हे त्यांच्यासाठी स्वतःसाठी काही आधी आणि अंत नाहीये, त्यांचा स्वतःचा काही आधी आणि अंत नाहीये. तर या सृष्टीचे निर्माते नियंते ते स्वतः आहेत. त्यानंतर पुढची स्तुती स्वतः अर्जुन भगवंतांची करताय. ते म्हणतात की तुम्ही शाश्वत धर्माचे पालक आहात. शाश्वत धर्म गोप्ता म्हणजे काय? धर्माचे रक्षण करणारे. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तर त्यावेळेला स्वतः भगवंत अवतरित होतात, किंवा शास्त्र असतील, साधू असतील, किंवा कधी कधी कुठल्या काही काही युगांमध्ये ते स्वतः अवतरित होतात. आणि म्हणून भगवंतांचे इतके सारे अवतार आहेत ना. तर भगवंतांची काय स्तुती करावी आणि काय नाही ना. तर असं म्हणतात भगवद्गीतेमध्ये, आपल्याला माहितीच आहे, स्वतः भगवंत म्हणतात, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे काय? जेव्हा धर्माला ग्लानी येते, म्हणजे परित्राणाय साधूनां म्हणजे साधूंच्या संरक्षणार्थ, म्हणजे साधूंनाही पाठवतात धर्माच्या संरक्षणासाठी. नेक्स्ट शास्त्र, वेदव्यासांनी शास्त्र लिहिले, वेद सगळे महापुराण लिहिले, पुराण लिहिले ना. हे सगळे 18 पुराण आहेत, त्यांची निर्मिती झाली का? स्वतः भगवंतांच्या आदेशानुसार वेदव्यासजींनी धर्माच्या रक्षणार्थ या सर्व शास्त्रांची निर्मिती करून दिली आहे. तर अशा रीतीने इतके सारे सगळे आचार्य आपल्या परंपरेत होऊन गेले. हरिदास ठाकूर असतील, की नाही, षडगोस्वामी असतील, हे सगळे साधू किंवा गुरूंच्या रूपामध्ये जे येतात, तर हे भगवंतांनी आपल्यासाठी पाठवलेले दूत असतात, की आपल्याला वेळोवेळी
भगवंतांविषयी मार्गदर्शन व्हावं म्हणून, किंवा कधी कधी ते स्वतः अवतरित होतात ना, तर त्यांचे वेगवेगळे अवतार देखील आहेत. तर सांगायचा उद्देश की स्वतः अर्जुन या ठिकाणी भगवंतांची स्तुती करून म्हणतायत की तुम्ही शाश्वत धर्म गोपता आहात. म्हणजे काय, तुम्ही या धर्माचं पालन, शाश्वत धर्म, सनातन धर्म, की जो कधीही नष्ट होणार नाहीये, असा हा शाश्वत धर्म. आणि आपल्या वैष्णवांसाठी आणि जीवांसाठी जैवधर्म म्हणजेच काय, वैष्णव धर्म आहे ना. तर जीव गोस्वामी नाही, जैवधर्म या पुस्तकामध्ये भक्तांचा काय धर्म असला पाहिजे याबद्दलचं विश्लेषण केलेलं आहे. तर असा हा शाश्वत धर्म आहे की जो सनातन आहे, की जो कधीही लोप पावणार नाही, अशा रीतीने या ठिकाणी अर्जुन स्तुती करताना दिसतात. आणि सगळ्यात शेवटी म्हणतात की सनातनस्त्वम पुरुषो मतो मे, सर्व पुरुषांमध्ये सनातन पुरुष आपण आहात, सर्वश्रेष्ठ परम पुरुष, पुरुषोत्तम भगवान ना, सर्व पुरुषांमध्ये सर्वश्रेष्ठ असे हे भगवंत तुम्ही आहात, असे माझे मत आहे, असे या ठिकाणी अर्जुन या ठिकाणी विचार करतात. तर आपण बघतो आहोत मैत्रिणींनो की कसं अर्जुन हे भगवंतांची स्तुती करत आहेत. आणि भगवंतांबद्दल आपल्याला सांगितलं की सर्वप्रथम की परम गेय आहेत, की ज्यांच्याबद्दल आपण जाणलंच पाहिजे, परम वेदितव्ययम आहेत. त्यानंतर आपण बघितलं की परम निदानम आहेत स्वतः भगवंत. आणि नेक्स्ट आपण बघितलं की ते शाश्वत धर्म गोप्ता आहेत, म्हणजे शाश्वत धर्माचं संरक्षण करणारे आहेत, असे स्वतः भगवंत पूर्ण पुरुषोत्तम आहेत, असं आपण भगवंतांबद्दल जाणून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर स्वतः हे भगवंत कसे काल आहेत, तर त्याबद्दलचं पुढचं विश्लेषण हे आपल्याला पुढच्या श्लोकांमध्ये 25व्या श्लोकापर्यंत या अध्यायातील आपल्याला जाणून घेता येईल. तर अजूनही त्याबद्दल जाणून घ्यायला आम्हा सगळ्यांनाही खूप उत्सुकता आहे, आपणालाही असेलच. तर असे हे भगवंत कसे आपल्याला त्यांच्याबद्दलच जाणून घेता येईल पुन्हा. आणि हा 11वा अध्याय की विश्वरूप भगवंतांचे या ठिकाणी बघायला मिळत आहेत. आणि यामध्ये कालस्वरूप मैं समय हूँ ना, की एकेकाळी आम्ही जेव्हा महाभारत टीव्ही वरती बघायचो लहान असताना, तर त्यावेळेला एवढं कळायचं नाही तेव्हा मैं समय हूँ असं वगैरे. पण आता त्याबद्दलच सिरियसनेस समजतो आहे, गांभीर्य लक्षात येते की स्वतः भगवंत हे काळ पुरुष आहेत ना, तर त्यामुळेच त्यांना आधी अंत असं काही नाहीये. तर असे हे भगवंतांचं रूप आणि याबद्दलच विश्लेषण आपण पुढच्या श्लोकांमध्ये नक्कीच जाणून घेणार आहोत. तर आज जसं आपण या प्लॅटफॉर्मवर उपस्थित राहिलात, तसंच याही पुढच्या सेशनला सत्रांमध्ये नक्कीच नक्कीच आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवा, अशी विनंती मी आपणास या ठिकाणी करते आणि इथे थांबते. मला या ठिकाणी बोलायची संधी दिली, 2 शब्द मी जे बोलले असेल त्याबद्दल आपण सहन करून घेतले, त्याबद्दल मनापासून मी आपले धन्यवाद व्यक्त करू इच्छिते आणि या ठिकाणी थांबते. हरे कृष्ण. जर कोणाला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतात, मी प्रयत्न करीन उत्तर देण्याचा जमलं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. नित्यसखी माताजी, थँक्यू. खूप छान क्लास झाला. तुमच्या एवढ्या प्रोफेसर असून एवढ्या व्यस्त स्केड्यूल मधून तुम्ही वेळ काढून एवढं छान सांगितलं. रूप गोस्वामी त्यांचे छान संदर्भ दिलेत. थँक्यू. आणि अर्जन्सी सांगितली, हाऊ अर्जंट अँड हाऊ इम्पॉर्टंट इट इज टू टेक अप टू डिव्होशनल सर्व्हिस. या थँक्यू. सो काही प्रश्न असतील ते विचारा. आणि उद्याची आपला दर रविवारच्या ऐवजी आपण शुक्रवारी नामामृतचा उद्या सेशन ठेवलाय. आणि उद्याचा सेशन हा खूप महत्वाचा आहे. हरग्रेस जानवा माताजी खूप सिनियर माताजी आहेत, त्यांनी खास वेळ काढलाय. ऍक्च्युली माताजी म्हणत होते की मला सकाळी अजिबात वेळ नसतो, पण आता तुम्ही मला विचारले म्हणून फक्त या वेळेला मी जपा सेशन देईन. नेक्स्ट टाइम मी दुपारी किंवा रात्री, म्हणजे जपा सेशन मध्ये त्या पुन्हा कधी अवेलेबल होणार नाहीत असंच समजा. सो
दिस इज अ व्हेरी रेअर ऑपॉर्च्युनिटी. तर तुम्ही प्लीज सगळेजण जॉईन व्हा आणि हे मेसेजेस अजून पण तुमच्या इथल्या ग्रुप्स मध्ये सगळ्यांना सांगा उद्या सकाळी. सेटिंग चेंज करते, कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. रिपोर्ट सुमन जाधव माताजी नाही करी लोक नाही दिसत आहे प्रश्न. मग ठेवू माताजी. थँक्यू नित्य सखी माताजी. करूयात उद्या सकाळी नक्की जॉईन व्हा सगळ्यांनी. येस, थँक्यू.